बौद्धजन हितवर्धक संघ कापडगाव यांच्या वतीनं आयोजित आजच्या या बुद्ध विहार जीर्णोद्धार उद्घाटन सोहळ्यानिमित्त या ठिकाणी उपस्थित सर्व माझ्या तमाम बौद्ध उपासक आणि उपासिका आपण सर्वांचं सर्वप्रथम हार्दिक स्वागत. लगेचच आपण कार्यक्रमाला या ठिकाणी सुरुवात करतोय. समाजान होत जाना टाकील दूर तया पाहुनिया त्याचा दाटला ऊर. समाजान होत जाना टाकील दूर तया पाहुनिया त्याचा दाटला ऊर. त्यान दिधला ज्ञान दिवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई. माझ्या भीमाची पुण्याई आम्हा माणूस की देई. त्यान दिधला मार्ग नवा साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. साऱ्या विश्वाला बुद्ध हवा. जगतवंदनीय जगद्गुरु शाक्यमुनी शाक्यपुत्र विश्व शांतीदूत तथागत भगवान गौतम बुद्ध सह्याद्रीच्या दरेखोऱ्यामध्ये ज्यानं वायू वेगानं मार्गक्रमण केलं आणि मुघलांच्या सैन्याला सळो पळो करून सोडलं. खऱ्या अर्थानं ज्यानं दिल्लीच्या तख्ताला हात घातला तो महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवराय. समग्र क्रांतीचे उद्गाते महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज. हजारो वर्ष अन्य अत्याचारामध्ये खितपत पडलेल्या समाजाला ज्यांनी माणुसकीचा महामार्ग दाखविला ते भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, जिच्या कुशीतून महाराष्ट्राचं उभं स्वप्न निर्माण झालं ती राजमाता जिजाऊ, माता रमाई, माता यशोधरा आणि फातिमा बी शेख या बहुजनांच्या सर्व उद्धारकर्त्यांना आजच्या या सोहळ्यानिमित्त विनम्र अभिवादन. निरभ्र आकाशात काळे कुटुंब एक दाटीने गर्दी करू लागले. विजांचा तो कडकडाट काळीज चिरू लागले. अमावश्याचा खिन्न अंधार. इतिहासाची पाने उलटताना आजही हाताला कंप सुटतो. प्रजासत्ताकाच्या अशोक चक्रांकित राष्ट्रध्वजाखाली सर्वांग घामानं थिजून जातं. हात जोडून गुडघे नम्रपणे वागतात आणि थरथर त्या ओठावर शब्द उमटतात. बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी, हा बहुजनांच्या न्याय हक्कांसाठी ज्यांनी अर्पिले आपले प्राण त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र स्मृतीस माझे कोटी कोटी प्रणाम. माझे कोटी कोटी प्रणाम. त्या महामानवाचा उद्घोष या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मला पाहायचं आहे. अतिशय पवित्र भूमी आहे. बाबासाहेबांच्या अस्थी ज्या विहारामध्ये आहेत, खरोखर पुण्याची गोष्ट आहे. तुम्ही इतके भाग्यवान आहात रत्नागिरी जिल्ह्यातील की या ठिकाणी बाबासाहेबांच्या अस्थी आपणाला पाहायला मिळाल्या. आणि या पुण्यानिमित्त बाबासाहेबांच्या नावाचा जयघोष होणं मी माझा आद्य कर्तव्य समजतो. देणार ना आवाज? पाहूया आता आवाज कोणाचा येतो तो. भारतीय संविधानाचे शिल्पकार, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, अद्वितीय पत्रकार, त्रिमुक्तीदाते, विश्वरत्न, विश्वभूषण, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा. धन्यवाद. धुक्याची ही चादर घेऊन अशी पहाट व्हावी, धुक्याची ही चादर घेऊन अशी पहाट व्हावी. बाबासाहेबांच्या गीतांनी आम्हास जाग यावी. उगवत्या सूर्याची लाली ती न्याहाळावी आणि या कार्यक्रमाची सुरुवात तथागतांच्या वंदनेनं व्हावी. तथागतांच्या वंदनेनं व्हावी. सादर करतोय त्या महामानवाला, अर्पित करतोय मानवंदना मिस्टर ओंकार. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं
गच्छामि संघं शरणं गच्छामि शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमात शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमात जाऊन या आश्रमात प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा तथागताची तत्व प्रणाली आचरण्याची मुभा मिळाली जीवनानंदे आज बहरली वैशाखी पौर्णिमा वैशाखी पौर्णिमा प्रथम नमो गौतमा चला प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा वरु बुद्धमय उभ्या धरेला प्रीतमनीचा नेक इलेला रम्य चंद्रमा आज उदेला इथेच थोडे रमा इथेच थोडे रमा प्रथम नमो गौतमा चला प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा शांतिदूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमात जाऊन या आश्रमात प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा प्रथम नमो गौतमा चला हो प्रथम नमो गौतमा 2500 वर्षापूर्वी 2500 वर्षापूर्वी शुद्धोधन राजाच्या पोटामध्ये महामाया एक राजपुत्र धन दौलत ऐश्वर्य सारं काही ज्याच्या पायाजवळ परंतु तरीही त्यांनी फक्त त्याग केला तो फक्त एका आणि एकाच गोष्टीसाठी की या जगामध्ये नेमकं दुःख कोणत्या कारणास्तव आहे या दुःखावरती कोणता उपाय आहे स्वतःच्या पोटच्या मुलाचा साऱ्या धन दौलत संपत्ती पत्नी ऐश आराम या सर्वांचा त्याग करून तो युवक ऐन तारुण्यामध्ये बाहेर पडला आणि त्याच युवकानं केवळ भारतातच नव्हे तर जगाला मोहात पडेल जगाला आदर्श ठरेल असा धम्म दिला तोच धम्म तुमचं आणि माझ्या आचरणाचं केंद्र आहे अर्थातच बौद्ध धम्म तो महामानव होता विश्व शांतीदूत भगवान गौतम बुद्ध पंचशिला विना हे म्हण
हा पंचशिला केल्याशिवाय, पंचशिला विना हे मान बुद्धाकडे वळणार नाही. त्या तथागतांनी सांगितलेला धम्म तोर आम्हाला कळणार नाही. अरे जन्माला इथे रोज लाखो लोक येतात, परंतु त्या तथागतांच्या धम्माचं आचरण केल्याशिवाय माणसाला माणूस होता येणार नाही, माणसाला माणूस होता येणार नाही. त्याच महामानवाला पुन्हा एकदा अभिवादन करण्यासाठी मी निमंत्रित करतोय पुढचा गायक मिस्टर देवानंद तांबे. महाज्ञानाच्या महामानवाला, महाज्ञानाच्या महामानवाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, वंदितो सवे विमाला, वंदितो सवे विमाला, वंदितो बुद्ध विमाला, वंदितो बुद्ध विमाला. महाज्ञानाच्या महामानवाला, महाज्ञानाच्या महामानवाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, वंदितो सवे विमाला, वंदितो सवे विमाला, वंदितो बुद्ध विमाला, वंदितो बुद्ध विमाला. दुःखी जीवा ज्ञान दीप हवा, दीप हवा, ज्ञान दीप हवा, दुःखी जीवा ज्ञान दीप हवा, असा हा धम्म दिवा प्रकाश देही नवा, असा हा धम्म दिवा प्रकाश देही नवा, मार्ग सत्याचा दावितो आम्हाला, मार्ग सत्याचा दावितो आम्हाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, वंदितो सवे विमाला, वंदितो सवे विमाला, वंदितो बुद्ध विमाला, वंदितो बुद्ध विमाला. बडे बडे मिरवित चोहीकडे, मिरवित चोहीकडे, मिरवित चोहीकडे, बडे बडे मिरवित चोहीकडे, माझ्या भीमाच्या पुढे आज ते फिके पडे, माझ्या भीमाच्या पुढे आज ते फिके पडे, पाहुनी त्यांच्या त्या परिश्रमाला, पाहुनी त्यांच्या त्या परिश्रमाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, वंदितो सवे विमाला, वंदितो सवे विमाला, वंदितो बुद्ध विमाला, वंदितो बुद्ध विमाला. महाज्ञानाच्या महामानवाला, महाज्ञानाच्या महामानवाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, थोर त्यागी त्या पूज्य गौतमाला, वंदितो सवे विमाला, वंदितो सवे विमाला, वंदितो बुद्ध विमाला, वंदितो बुद्ध विमाला, वंदितो बुद्ध विमाला, वंदितो बुद्ध विमाला. आला पाहिजे, पाठीमागून आवाज जोरात आलोय, जोरात आला पाहिजे. तथागतांचा अभिवादन या ठिकाणी आपण जयंती निमित्त करतोय. बोला भगवान गौतम बुद्धांचा, भगवान गौतम बुद्धांचा.
सन 14 एप्रिल 1891 ची गोष्ट. पूर्व दिशेने हुशाराणी प्रफुल्ल वदनाने मंद सोहळ्या करीत निशाराणीला निरोप देत असतानाच एक दैत्यप्यमान तारा या भूतलावरती उगम पावला. या ताऱ्याच्या हेव्यामुळे म्हणा किंवा त्याच्या द्वेषामुळे म्हणा इतर ग्रहांनी आपल्या पडछायेचा अंधार पडण्याचा उगीच प्रयत्न केला, परंतु तारा म्हटला की तो स्वयंप्रकाशितच. या ताऱ्याने गेल्या कित्येक पिढ्यांना स्वयंप्रकाशित करण्याचं काम केलं. आजही तो करीत आहे आणि भविष्य काळात देखील करीत राहणार आहे. असा हा दैत्यप्यम तारच म्हणजे तुमचा आणि माझा बाप अर्थातच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथा भीमराव रामजी आंबेडकर. मेरे भीम की मैं तारीफ करूं कैसे, मेरे भीम की तारीफ करूं कैसे, मेरे लफ्जों में इतना जोर नहीं. हाँ मेरे भीम की तारीफ करूं कैसे, मेरे लफ्जों में इतना जोर नहीं. पूरी दुनिया में जाकर देख लेना, मेरे भीम जैसा कोई सितारा नहीं, मेरे भीम जैसा कोई सितारा नहीं. त्या बाबासाहेबांच्या जन्माचं गीत या ठिकाणी सादर करण्यासाठी मी पुन्हा एकदा बोलवतोय मिस्टर देवानंद तांबे. सरली निशा हसली उषा आनंदल्या दाई दिशा. सरली निशा हसली उषा आनंदल्या दाई दिशा. देणगी मिळाली मानवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा. उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा. उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा. उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा. धन्याती माता भीमाई पोटियाला रामजी चला. 14 एप्रिल या दिनी समतेचा झाला उषकार. धन्याती माता भीमाई पोटियाला रामजी चला. 14 एप्रिल या दिनी समतेचा झाला उषकार. रखरखत्या उन्हामध्ये 91 सणामध्ये रखरखत्या उन्हामध्ये 91 सणामध्ये चैतामध्ये गारवा. उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा. उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा. तारण्या तारण्या जन्मला भिवा. तारण्या तारण्या जन्मला भिवा. भारत भूमीचा सुपुत्र जन्मलाय मंगल दिनी. फुलोरा फुलूनी आला दलितांच्या जरी अंगणी. भारत भूमीचा सुपुत्र जन्मलाय मंगल दिनी. फुलोरा फुलूनी आला दलितांच्या जरी अंगणी. निळ्या नभी निळा नवा लाखामध्ये एक दिवा. निळा नभी निळा नवा लाखामध्ये एक दिवा. शीतल जणू चांदवा. उद्धारण
उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा तारण्या तारण्या जन्मला भिवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा सरली निशा असली उषा आनंदल्या दाई दिशा सरली निशा असली उषा आनंदल्या दाई दिशा देणगी मिळाली मानवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा जरा सगळ्यांच्या टाळ्या होत्या कडकडीत तारण्या जन्मला भिवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा जरा टाळ्या वाजवायच्या गाणं म्हणायचं सर्वांनी पाठीमागून आवाज येऊ दे जोरात 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 तिकडे पाठीमागे सगळे माझे जे धम्म बांधव आहेत आवाज येऊ दे धन्य ती माता भीमाई पोटियाला रामजी चला 14 एप्रिल या दिनी समतेचा झाला उशका धन्य ती माता भीमाई पोटियाला रामजी चला 14 एप्रिल या दिनी समतेचा झाला उशका रखरखत्या उन्हामध्ये 91 सणामध्ये रखरखत्या उन्हामध्ये 91 सणामध्ये चैतामध्ये गारवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा सरली निशा असली उषा आनंदल्या दाई दिशा सरली निशा असली उषा आनंदल्या दाई दिशा देणगी मिळाली मानवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा उद्धारण्या तारण्या जन्मला भिवा खणखणीत टाळ्यांचा आवाज आला पाहिजे खणखणीत जर गीत सुंदर झालं तर नक्कीच आपल्या टाळ्या ह्याच आमच्यासाठी प्रबोधन असेल चला पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या पुढील गीताकडे आपण येणार आहोत परंतु गीत सादर करण्यापूर्वी बाबासाहेबांच्या जीवनातील प्रत्येक घटना आपल्याला माहीत असणं आद्य कर्तव्य आहे डॉक्टर वेल्बी इंग्लंडचे डॉक्टर वेल्बी एक कमिशन घेऊन भारतामध्ये आले होते आणि भारतामध्ये 1 रुपया ज्याचा विनियोग कसा करायचा रुपयाची निर्मिती कशी होते आणि तो संपतो कसा हे आर्थिक विवेचन करण्यासाठी डॉक्टर वेल्बी भारतामध्ये आले होते जागतिक कीर्तीचे कितीतरी अर्थतज्ञ सारे डाईसवरती बसलेले होते आणि बाबासाहेब मात्र पुढच्या खुर्चीमध्ये बसलेले होते समोर डॉक्टर वेल्बींचं आगमन झालं डॉक्टर वेल्बींनी साऱ्या अर्थतज्ञांची मतं जाणून घेतली आणि नंतर डॉक्टर वेल्बी आपलं भाषण करायला उभे राहिले त्याचवेळी माझे भीमराव त्या प्रेक्षकांमधून उभे राहिले आणि म्हणाले डॉक्टर वेल्बी मलाही या मुद्द्यावरती आपलं मत मांडायचं आहे तेव्हा डॉक्टर वेल्बी म्हणाले अहो मिस्टर आंबेडकर या डाईसवरती बसलेले जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आहेत त्यांची मतं विश्वासात घेतल्यानंतर तुमचं मत मला विश्वासात घ्यावं असं अजिबात वाटत नाही त्यावर डॉक्टर भीमराव आंबेडकर तुमचा आणि माझा बाप काय म्हणाले डॉक्टर आंबेडकर अहो डॉक्टर वेल्बी ज्या अर्थतज्ञांनी इथे मतं मांडली डाईसवरती ती ज्या पुस्तकातला रेफरन्स देऊन मांडली संदर्भ देऊन मांडली त्या पुस्तकाचा लेखक आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर वेल्बी उठून खाली आले त्या महामानवाला अभिवादन केलं ही ताकद होती भीमरावाची अर्थतज्ञ जागतिक कीर्तीचा अर्थतज्ञ आणि आशिया खंडातील DSc डिग्री मिळवणारा पहिला भारतीय अस्पृश्य समाजातील पोरगा डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर अहो निळाचा आमचा झेंडा आणि निळेचं आमचे रक्त अहो निळाचा आमचा झेंडा आणि निळेचं आमचे रक्त प्राण देऊनी राखितो आम्ही संविधानाचे तख्त अरे सळसळत राहू दे
अरे सळसळत राहू दे भीम सैनिकांचे रक्त. आम्ही आणि आम्ही फक्त त्या भीमराव आंबेडकरांचे भक्त, बाबासाहेबांच्या भक्त. त्या बाबासाहेबांच्या निळ्या वादळाला अभिवादन करण्यासाठी येते तुमची लाडकी पुन्हा एकदा निळ्या ड्रेस मध्ये मिस प्रिया सुरेश. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. हर्षित दिसते आकाश तारे, जयंतीत भीम सैनिक सारे. हर्षित दिसते आकाश तारे, जयंतीत भीम सैनिक सारे. भारी कापडगावचं भीमनगर नटलं या, नटलं या, नटलं या. सारं निळसं वादळ उठलं या, सारं निळसं वादळ उठलं या, निळसं वादळ उठलं या, सारं निळसं वादळ उठलं या. या इथे येणार असतील ते इथे इथे. गोड पुरण पोळी
मुली लाजू नका. बाबासाहेबांचा जयंतीचा उत्सव आहे, मनोसक्त आनंद घेतला पाहिजे. विचारांबरोबर नाचण्याचा पण आनंद पाहिजे. वन्स मोर, चला इकडे या मग पुढे. पुन्हा एकदा मिस प्रिया सुरेश, वन्स मोर. आकाशाला निळीच वर्दी, धरतीवर भीमाचे गर्दी. अरे उन्हाळा असो वा सर्दी, श्याम वाढत जाते या गर्दी. आकाशाला निळीच वर्दी, धरतीवर भीमाचे गर्दी. अरे उन्हाळा असो वा सर्दी, श्याम वाढत जाते या गर्दी. नाचूया सारे, गाऊया सारे, नाचूया सारे, गाऊया सारे. कार्य भीमाचं साऱ्यांना पटलं या, पटलं या, पडलं या. सारे 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 निळाचं वादळ उठलं या, सारं निळाचं वादळ उठलं या, निळाचं वादळ उठलं या, सारं निळाचं वादळ उठलं या, निळाचं वादळ उठलं या, सारं निळाचं वादळ उठलं या, निळाचं वादळ उठलं या, सारं निळाचं वादळ उठलं या. जय भीम. चला पुढचं एक असं गीत घेणार आहोत आपण, ज्या गीतानं नक्कीच तुम्हाला नाचायला आता भाग पाडेल. रात्रीची ती वेळ होती, भयानक अंधार पसरला होता आणि याच वेळी एक युवती त्या गर्द काळ्या अंधाराला चिरत पुढे चालली होती. आणि इतक्यात त्या 4 युवकांची नजर त्या युवतीवरती पडली. आपल्याला ऐती शिकार चालून आले या हव्यासा पोटी त्या 4 युवकांनी त्या युवतीचा पाठलाग करायला सुरुवात केली. आता आपल्या इज्जतीची लक्तरे वेशीवरती टांगली जातील या भीतीपोटी ती युवती ऑक्सा बॉक्सा रडत ओरडत किंचाळत त्या गर्द अंधाराला चिरत पुढे चालली होती. परंतु तिचा आवाज ऐकण्यासाठी कोणी नव्हतं. थोड्या वेळानं तिनं दरवाजावरती हात मारला, दरवाजा उघडला गेला. तिथेच ती रात्री पहुडली. पहाट झाली, दरवाजा उघडला गेला, ती युवती बाहेर पडायला सुरुवात झाली. तेव्हा तेव्हा त्या घरातल्या युवकानं त्या मुलीला प्रश्न विचारला, अगं मुली, तू आहेस तरी कोण? आणि एवढ्या रात्री, अंधाऱ्या रात्री, मध्यरात्री तू माझ्या घरामध्ये प्रवेश केलास, तुझा नेमका हेतू काय होता? सारा घडलेला इतिहास त्या मुलीनं त्या युवकाला सांगितला. तेव्हा तो युवक म्हणाला, अगं मुली, मनात आणलं असतं तर मी देखील तुझ्या इज्जतीची लक्तरे वेशीवर टांगू शकलो असतो. तू तर माझ्या घरामध्ये आयतीच चालून आली होतीस. माझ्यामध्ये असं काय पाहिलास आणि तू त्या घरामध्ये प्रवेश घेतलास? तेव्हा ती युवती त्या युवकाला म्हणाली, मुली ऐकून घ्या, ती युवती त्या मुलाला म्हणाली, युवकाला म्हणाली, जेव्हा रात्री मी धावत होते ना, तेव्हा तुझ्या घराच्या खिडकीतून प्रकाशाचा किरण, लाईटचा किरण मला दिसला. आणि त्यावेळेस तुझ्या घराच्या भिंतीवरती मला छत्रपती शिवराय आणि डॉक्टर भीमराय या महामानवांच्या प्रतिमा दिसल्या. ज्या घरामध्ये या 2 महामानवांच्या प्रतिमा असतील तिथे परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहिलं जाणार नाही, हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये होता. म्हणून मी तुझ्या घरामध्ये प्रवेश केला. इतकी ताकद त्या 2 महामानवांच्या विचारांमध्ये होते. शिवराय आणि भीमराय, शिवराय आणि भीमराय हे भारतीय संस्कृतीचे महानायक. पराक्रम हे शिवरायांच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होतं, तर प्रज्ञा ही माझ्या भीमरावाच्या व्यक्तिमत्वाचं सौंदर्य होतं. शिवरायांची तलवार, दादा, शिवरायांची तलवार ही तेजस्वीने होती. हा, शिवरायांची तलवार ही तेजस्वीने होती, तर माझ्या भीमाची लेखणी ही लाखात देखणी होती, ही लाखात देखणी होती. अहो, तळपत्या तलवारीच्या जोरावर शिवरायांनी स्वराज्य खेचून आणलं. हा, तळपत्या तलवारीच्या जोरावर शिवरायांनी स्वराज्य खेचून आणलं. त्या स्वराज्याचं रक्षण करणारं संविधान तुमच्या आणि माझ्या बापानं लिहिलं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं. त्या दोन्ही महामानवांना अभिवादन करण्यासाठी सादर करतोय पुन्हा एकदा एक सुंदर गीत आपल्यासमोर सादर करायला येतोय. त्या महामानवांना अभिवादन करण्यासाठी येतोय मिस्टर ओंकार. रे ना ना, रे ना, ना. अरे 2च राजे इथे गाजले,
दोनच राजे अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर 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 अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर मला टाळ्यांचा आवाज फार कमी येतोय इन जनरली जयंतीचा माहोल टाळ्यांनी भरतो रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला वाणी घोषित केला वाणी घोषित केला हो रायगडावर शिवरायांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला राज्याभिषेक झाला दलितांनी दलितांचा राजा महाडी घोषित केला वाणी घोषित केला वाणी घोषित केला असे नरमणी दोन शोभले असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर असे नरमणी दोन शोभले दोन्ही वीर बहादर आवाज इथे बसलेल्या सगळ्या जनतेकडून हवाय एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर जरा अजून एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती त्याच भवानी परिभीमाच्या हाती लेखणी होती हाती लेखणी होती हाती लेखणी होती हो शिवरायांच्या हातामध्ये तलवार भवानी होती तलवार भवानी होती तलवार भवानी होती त्याच भवानी परिभीमाच्या हाती लेखणी होती हाती लेखणी होती हाती लेखणी होती मग निनादले दोघांच्या नावे बोला छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मग निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर निनादले दोघांच्या नावे कोकणातले डोंगर एक त्या रायगडावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर एक त्या रायगडावर एक चौदार तळ्यावर शिवरायाने रयतेच
रयतेचा जो न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला, हो शिवरायाने रयतेचा जो न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, न्याय निवाडा केला, तोच निवाडा भीमरायाच्या घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला, घटनेमध्ये आला. मग प्रताप सिंग परंपरेला प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर, प्रताप सिंग परंपरेला दोन्ही मारती ठोकर. काय पुढे असं नाही, एकत्र पाहिजे. स्वराज्य एकीने उभं राहिलं होतं. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. अरे दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर, दोनच राजे इथे गाजले कोकण पुण्यभूमीवर. एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर, 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 एक त्या रायगडावर, एक चौदार तळ्यावर. जय भीम. दोन्ही महामानव जर कदाचित या पृथ्वी तळावर आले नसते तर हे दिवस पाहण्याचं भाग्य आपल्याला मिळालं नसतं. नक्कीच या दोघांच्या नावाचा जयघोष व्हायला पाहिजे. जोरदार आवाज जरा तुम्ही चार झाले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. धन्यवाद. चला पुढील गीताकडे आपण जाणार आहोत. 18 विश्व दारिद्र्य. घरामध्ये खायला देखील काही नव्हतं. बाबासाहेब एक परीक्षा द्यायला तालुक्याच्या ठिकाणी गेले. माझा लेख एकटाच कुठे राहील या भाबड्या आशेपोटी रामजी सुभेदार बाबासाहेबांसमवेत गेले. तालुक्याच्या ठिकाणी एक खोली घेतली. त्याच ठिकाणी परीक्षेचा कालावधी होईपर्यंत राहिले. 11 ते 2 चा पेपर होता. माझा भीमराव पेपर देऊन पुन्हा घरी आला. दुपारी पाहिलं तर टोपलीमध्ये एक भाकर होती. भीमरावाला ती भाकर रामजी सुभेदारांनी दिली. भीमरावांनी भाकर खाल्ल्यानंतर बाबांना प्रश्न विचारला, बाबा तुम्ही जेवत नाही आहात का? सुभेदार म्हणाले, अरे लेका मी नंतर जेवेन, तुझं पोट भरू दे. दुसऱ्या दिवशी तीच परिस्थिती, तिसऱ्या देखील दिवशी तीच परिस्थिती. माझ्या भीमरावाला प्रश्न पडला, बाबा मी जेवल्यानंतर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, मग तुम्ही खाता तरी काय? तुम्हाला भूक लागत नाही का? तुम्हाला त्रास होत नाही का? सांगा बाबा तुम्ही खाता तरी काय? तेव्हा माझे सुभेदार माझ्या भीमरावाला म्हणाले, भीमराव अरे या कृत्रिम भाकरीनं माझी भूक भागणार नाहीये, त्या जेवणानं माझी भूक भागणार नाहीये. तू इतका मोठा हो, तू इतका मोठा हो की जग तुझ्याकडे वर मान करून पाहिल आणि तू जेव्हा एवढा मोठा होशील तेव्हाच माझी भूक भागेल. ही आर्त हाक होती माझ्या सुभेदाराची. आज माझा भीमराव एवढा मोठा झालाय, एवढा मोठा झालाय. जगातील 205 देश आहेत, त्यापैकी निम्म्या देशांमध्ये ज्या महामानवाची जयंती साजरी केली जाते तो कोण आहे? एक अस्पृश्य समाजात जन्मलेला एक युवक. अभिमान वाटला पाहिजे, सार्थ अभिमान वाटला पाहिजे. अरे बुद्धंग शरणं गच्छामी असा आवाज घुमला असता, बुद्धंग शरणं गच्छामी असा आवाज घुमला असता, विरोधकांच्या कपाळाला घाम फुटला असता. अरे जर का माझा भीमराव अजून 10 वर्ष जगला असता तर भल्या भल्यांच्या कपाळाला निळा टिळा दिसला असता, निळा टिळा दिसला असता. त्याच महामानवाच्या ही सारे जे इतिहास आहे तो काही जणांनी पुस्तकातून वाचला, काही जणांनी आता युट्यूब वरून वाचतायत, काही जण व्याख्यानातून वाचतायत, काही जण माझ्या अँकरिंग मधून वाचतायत. तोच इतिहास आजीबाईच्या बटव्यातून सांगण्यासाठी मी निमंत्रित करतोय मिस्टर
राजू जाधव. माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. जरा टाळ्या दे, टाळ्या दे जरा जोरदार. कंजूसपणा करू नका अजिबात. महामानवाला अभिवादन करतोय. इकडे इकडे टाळ्या. कार्यकर्त्यांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे तर प्रेक्षक वाजवतील. राही लहान खोलीत गेला अभ्यास रस्त्यावर, राही लहान खोलीत गेला अभ्यास रस्त्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर, नाही भीमान टेबली कधी सुपारी दातावर, नाही धीमान टेवली कधी सुपारी दातावर, पहातचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर, पहातचे पुढारी बसती दारू गुत्त्यावर. माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर, भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. नाही राहिला विश्वास आता काही नेत्यावर, नाही राहिला विश्वास आता काही नेत्यावर, बेकी करू नका किरण त्याच्या पडेल पथ्यावर, बेकी करू नका किरण त्याच्या पडेल पथ्यावर. माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर, भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माथ्यावर. 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 कोटी कोटींच्या माथ्यावर. 282 गुणांनी उत्तीर्ण झालेली परीक्षा बाबासाहेबांनी होती. आणि याच वेळी सुभेदारांच्या लक्षात आलं की माझ्या भीमरावाचा विवाह करायचा. आणि म्हणूनच सुभेदारांनी आपली सून म्हणजे भीमरावासाठी वधू पाहायला सुरुवात केली. आणि याच रत्नागिरी जिल्ह्याची, दापोलीची लेक, जिल्ह्याची सुकन्या, जिचं नाव होतं काय आवाज आहे तुमचा? अरे जीच ठरली होती तुमची माझी नवकोटींची माता, जिचं नाव होतं रमाई. महिलांचा आवाज येत नाही, मला आश्चर्य वाटतं खूप. रमाई समवेत विवाह ठरला माझ्या भीमरावाचा 4 एप्रिल 1907 रोजी भायखळ्याच्या त्या मार्केटमध्ये बाजार संपल्यानंतर त्या मच्छीच्या कठड्यावरती माझ्या भीमरावाचा विवाह झाला, तो रमाई समवेत.
काही मिळालं नाही संसारामध्ये. ना धन होती, ना दौलत होते, ना दागिने होते. उभं आयुष्य त्या मातेनं अतिशय दारिद्र्यामध्ये काढलं होतं. शेणी गोवऱ्या वेचून मिळालेल्या पैशामध्ये माझ्या भीमरावाला पैसे दिले आणि त्याच्या उच्च शिक्षणासाठी मदत केली. शेजारच्या सवर्णांच्या बाया माझ्या रमाईला चिडवत होत्या. अगं रामो, बघ, माझा नवरा तर एक साधा कारकून आहे, परंतु माझ्या अंगावरची दागिने किती आहेत ते बघ. तुझा नवरा तर एवढा मोठा बॅरिस्टर, पण तुझ्या अंगावरती नाही एक फुटका मणी. माझी रमाई नाराज झाली नाही, माझी रमाई रडत बसली नाही. अरे रडत बसेल ती माझी रामू कसली. माझी रमाई म्हणाली त्या सवर्णांच्या बायांना, माझी रमाई म्हणाली त्या सवर्णांच्या बायांना, अगं बाई, तुझ्याकडे असतील लाख मोलाचे दागिने. अगं बाई, तुझ्याकडे असतील लाख मोलाचे दागिने, पण माझ्याकडे नाही एक फुटका मणी. काय म्हणाली रमाई? अगं बाई, तुझ्याकडे असतील लाख मोलाचे दागिने, पण माझ्याकडे नाही एक फुटका मणी. जगाचा ठरलाय जो कोहिनूर हिरा, तोच माझ्या कुंकवाचा धणी, तोच माझ्या कुंकवाचा धणी. सादर करतोय बाबासाहेबांच्या विवाह प्रीतीर्थ गीत. सादर करण्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करा. पुन्हा एकदा मिस प्रिया सुरेश. माझ्या भीमाच्या नावाचं माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान. माझ्या
एकदा बोला माझ्याबरोबर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. नाही केली आशा सोन्याची, करी चिंता सदा धन्याची. नाही केली आशा सोन्याची, करी चिंता सदा धन्याची. ठेवी पतीचा सन्मान, हो ठेवी पतीचा सन्मान. कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल रमान. माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, माझ्या भीमाच्या नावाचं कुंकू लाविल रमान, 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 कुंकू लाविल रमान. यानंतर एक 2 मिनिटांचं मनोगत या ठिकाणी व्यक्त केलं जाणार आहे. मी मनोगत व्यक्त करण्यासाठी ज्यांचं मनोगत म्हणण्यापेक्षा अशी माणसं समाजामध्ये निर्माण होणं आद्य कर्तव्य आहे. कारण तुमच्या माझ्यासारख्या चुकणाऱ्या माणसांना मार्ग दाखवण्याचं काम समाजामध्ये बौद्ध भिक्खूनंतर जर कोणाची जबाबदारी असेल, श्रामणेनंतर जर कोणाची जबाबदारी असेल तर वाडीतील बौद्धाचार्यांची आहे. मी आदरणीय बौद्धाचार्य विनोद कांबळे यांना विनंती करतो की आपण आपलं उद्घोषण या ठिकाणी करावं. म्हटलं सर्वांना जय भीम. म्हटलं सर्वांना जय भीम. हा एवढाच आवाज येतोय फक्त. बौद्धजन हितवर्धक संघाचा आवाज कसा पाहिजे? म्हटलं सर्वांना कडक जय भीम. व्हेरी गुड. विश्ववंदनीय तथागत भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, या महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्रीबाई फुले, माता जिजाऊ या महान विभूतींना माझा पंचांग प्रणाम. बौद्धजन हितवर्धक संघ या संघाचे सर्व कार्यकारिणी सभासद, मुंबई या संघटनेचे सर्व कार्यकारिणी सभासद, रजिस्टर या कमिटीचे सर्व कार्यकारिणी सभासद, महिला मंडळ त्यांच्या कार्यकारिणी सभासद, इतरच गावातून आलेली सर्व प्रतिष्ठित व्यक्ती, या गावातील आमच्या प्रतिष्ठित व्यक्ती, तसेच या आमच्या गावचे प्रथम नागरिक सरपंच आयुष्यमान विघ्नेश दादा कोत्रे, उपस्थित या गावातील इतर कोत्रे दादा, कोत्रे काका, कोत्रे बाबा, मांडवकर, इतर बरीच नाशी नावं आहेत. या सर्वांना पुन्हा एकदा मानाचा जय भीम करतो. आणि या ठिकाणी स्थापना 1 जानेवारी 1957 बौद्ध हितवर्धक संघ कापडगाव, रजिस्टर क्रमांक 1060, या विहाराचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना सकाळच्या सत्रापासूनचे जे आपले कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आलेले आहेत. आणि हा शेवटचा कार्यक्रम म्हणजेच ऑर्केस्ट्रा या ठिकाणी आपल्यासमोर सादर होत आहे. तो निर्भीड बाणा ऑर्केस्ट्रा, निर्भीड बाणा. आजच्या सकाळच्या सत्रामध्ये बुद्धपूजा पाठ होऊन आपल्या तथागतांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना झालेली आहे. बुद्धपूजा पाठनं सुरुवात झालेली आहे. आदरणीय राजरत्न साहेब यांचं या ठिकाणी मनोगत झालेलं आहे. इतरच जे कोणी पाहुणे मंडळी आले होते त्यांचं या ठिकाणी मनोगत झालेलं आहे. यानंतर दिनांक 18/5/2023 रोजी, म्हणजे ती 18 तारीख उजाडली जाईल अशी म्हणा, सकाळी 9:30 वाजता बुद्ध पूजापाठ होणार आहे. बौद्धजन हितवर्धक संघ या संघातील सर्व पुरुष मंडळ, महिला मंडळ, लहान थोर मंडळी, जसं आजच्या कार्यक्रमासाठी जर तुम्ही सहकार्य केलात तसंच उद्याच्याही कार्यक्रमासाठी सहकार्य करा आणि सर्वांनी त्या कार्यक्रमासाठी हजर राहा. त्यानंतर जो बुद्धपूजा पाठ झाल्याच्या नंतर जो कार्यक्रम आहे तो जुनी जी मंडळी आहे आमची, जी हयात आहे, जी हयात नाही आहे, त्यांचाही सत्कार या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे. तरी याही कार्यक्रमासाठी बौद्धजन हितवर्धक संघ, मुंबई ग्रामीण, महिला मंडळ, रजिस्टर या 4ही कमिटींचे सर्व सभासद, कार्यकारिणी, उपस्थित सर्व इतरच गावातून आलेली प्रतिष्ठित व्यक्ती, या गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, पाहुणे मंडळी, या वाडीतील प्रतिष्ठित व्यक्ती, सर्वांनी या कार्यक्रमासाठी हजर राहायचं आहे. जाता जाता एवढंच सांगेन की त्या महू गावामध्ये आनंद पसरला, त्या महू गावामध्ये आनंद पसरला त्या रामजी आणि भीमाईच्या पोटी.
त्या रामजी आणि भीमाईच्या पोटी ते 14वं रत्न जन्मलं. त्या रामजी आणि भीमाईच्या पोटी 14वं रत्न जन्मलं म्हणून काय म्हणतोय बघा. भीमाईच्या वासराचा न रामजीच्या लेकराचा न पाय गुण साबारी न जागा केला जग जेठीगा न झाला उजेड हा थोर न त्याला तोकड आभाळ दुफळ्याला बळ न घुंगराची वाजे काठी गा जलमल जलमल भीम बाळ न भीमाईच्या पोटी गा न भीमाईच्या पोटी गा. बोला बाबासाहेब आंबेडकरांचा, बोला बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, बौद्धजन हितवर्धक संघाचा, बौद्धजन हितवर्धक संघाचा. हे पहा रसिक मायबापो, आज हे सर्व कलाकार या ठिकाणी आज आपली कला पेश करतायत. हा कलाकार असा असतो की ज्यावेळी या रंगमंचावरती तो आपली कला सादर करत असतो, तो या हृदयातून जी आपली कला आहे ती हृदयातून आपली सादर करत असतो. आणि त्यासाठी साथ हवी असते, ती फक्त तुमच्या टाळ्यांची. म्हणून जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या सर्व कलाकारांसाठी, जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. धन्यवाद. या ठिकाणी निर्भीड बाणाचे समालोचक दादांनी आम्हाला या ठिकाणी 2 मिनिटं दिली, त्याबद्दल मी आमच्या बौद्ध हिंदू संघाच्या वतीने मी त्यांचे आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय भारत. जय भीम सर. या ठिकाणी बौद्धाचार्यांनी आपल्या विधीबरोबर आवाजामध्ये देखील गोडवा निर्माण केला आहे. असे सुपुत्र निर्माण होणं ही काळाची गरज आहे. हीच तर खरी बाबासाहेबांच्या जीवनाची प्रेरणा असेल. आणि कौतुक तुमचं एका या गोष्टीसाठी इतकं अप्रतिम की या ठिकाणी आल्यानंतरच इतकं मन मोहून जातं, तल्लीन होऊन जातं. आणि शासनाच्या खिशातून 1 कोटी रुपये काढणं आणि तेही एखाद्या भावकीसाठी एवढी सोपी गोष्ट नाही आहे. ते भाग्य तुमच्या नशिबाला मिळालंय. स्वतःसाठी जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहे, कारण तुमची उपस्थिती आमच्यासाठी प्रार्थनीय आहे. धम्मा विना संसार सुना, तथागतांनी जो धम्म दिलाय ना, त्या धम्मा विना संसार सुना, संघा विना मानव सुना, जीवन सुने ज्ञाना विना, हा सारा सोहळा सुना आपल्या विना. तुमची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. तुमच्यासाठी जोरदार टाळ्या एकदा वाजवा. ऑर्केस्ट्रा निर्भीड बाणा आपल्यासाठी आम्ही सादर करतोय. यानंतर पुढील गीताकडे वळण्यापूर्वी पुन्हा एकदा माझ्या ओठावरती शब्द उमटतात. साहजिकच बाबासाहेब जन्माला आले नसते तर कदाचित हे सारं स्वप्न आपल्याला पाहायला मिळालं नसतं. हजारो वेळा चंद्र सूर्य उगवले परंतु प्रकाशाचा अर्थच कळला नसता. हजारो वेळा चंद्र सूर्य उगवले परंतु प्रकाशाचा अर्थच कळला नसता. अरे जर का माझा भीमराव जन्माला आला नसता तर हा देह कुठेतरी पाटलाच्या वाड्यावरती गर्द अंधारामध्ये सडला गेला असता. हे प्रज्ञा सूर्या, तुझ्या हाक्याने जागला इतिहास, तुझ्या विचारानं जागला आमच्यातील आत्मविश्वास. तू दिला सर्वांना आम्हाला लेकरांना श्वास, म्हणून सारा बहुजन घेतोय आज आनंदानं उच्छ्वास. हे बोधिसत्वा, तुझ्यामुळे मातीला सुगंध मिळाला, तुझ्यामुळे माझं मरणही महान झालं आणि जगणंही मोठं झालं. तू आईपेक्षाही महान आहेस, माझ्या वडिलांपेक्षाही मोठा आहेस. हे महामानवा, तुझ्या पुतळ्याखाली मला तुझ्या सावलीमध्ये बसावंसं वाटतं आणि तू दाखवलेल्या बोटाच्या दिशेनं मला आयुष्यभर मार्गक्रमण करावंसं वाटतं. बाबासाहेबांनी फक्त बौद्धांवरती उपकार केले नाही आहेत, तर सर्वात जास्त उपकार जर बाबासाहेबांनी कोणावर केले असतील तर ओबीसींवरती, कुणबी समाजावरती.
340व्या कलमावरती बाबासाहेबांनी ओबीसीसाठी दरवाजे उघडे केले आणि 341व्या कलमावरती आपण एससी आहोत, मागासवर्गीय आहोत, परंतु पहिलं स्थान ओबीसींना दिलं. आणि म्हणूनच काल कर्नाटकच्या निवडणुकीमध्ये एक अनाथ युवक या संसदेचा, या विधानसभेचा आमदार झाला आणि बाबासाहेबांचा फोटो घेऊन त्या मिरवणुकीमध्ये नाचत होता. त्या अनाथांना नाथ करण्याचं काम माझ्या भीमरावानं केलं. आणि आता या देशाचे प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी, सारी कुणाची पुण्याई आहे? अरे ताजमहल अगर प्यार की निशानी है, ताजमहल अगर प्यार की निशानी है तो 14 अप्रैल एक शेर की कहानी है. ताजमहल अगर प्यार की निशानी है तो 14 अप्रैल एक शेर की कहानी है. मेरे भीम ने आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने आंखें खोली तो हर कोई इंसान बन गया. मेरे भीम ने जुबा खोली तो हर कोई तूफान बन गया. मेरे भीम ने किताब खोली तो हर कोई विद्वान बन गया. और मेरे भीम ने जब कलम खोली तो इस देश का संविधान बन गया. इस देश का संविधान बन गया. और इसी संविधान की वजह से, और इसी संविधान की वजह से एक चाय बेचने वाला इस देश का प्रधानमंत्री बन गया. इस देश का प्रधानमंत्री बन गया. चला तर त्या बाबासाहेबांना पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या प्रेमामध्ये वेडे जाणाऱ्या तरुणांना त्यांची बाबासाहेबांच्या प्रती असणारं प्रेम अर्पण करण्यासाठी मी निमंत्रित करतोय मिस्टर देवानंद तांबे. इश्क की जहां में लोग होते हैं, हमारी लोगों ने दीवानगी ना पहचानी. हम तो आशिक है, भीम जी पे मरते हैं, नाम पर उनके देंगे कुर्बानी है. मुझे दुनिया कहे पागल, उन्हें दुनिया कहे पागल, हमें दुनिया कहे पागल. मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ. नहीं मुझको फिकर कोई जाए जिगर, नहीं मुझको साथ मेरे ये भीम जी का बल, भीम जी का बल. मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ. आ आ याद करो बीते दिनों की, आजादी के पहले की, इस देश के अंग्रेज घोर दैलों की, सागर के उस पार जिन्होंने 150 राज किया, कुचल तो डाले सुपुत मगर महाभारत को बर्बाद किया. उसी वक्त तो गांधी, नेहरू, कांग्रेस के जो लीडर थे, तिलक, केसरी, नाना पत्री, सुभाष बाबू भी लीडर थे. स्वतंत्रता के लिए सभी ने असमें कसमें खाई थी, और श्री जैसे बालक ने तो जान भी अपनी खोई थी. सबका नारा स्वतंत्रता का, सबको आजादी प्यारी थी. स्वतंत्रता के लिए सभी मरीजते, स्वतंत्रता ही बीमारी थी. इस देश के इकलाबी दे हिसाब से लगाम थे. इस देश में हम दलित गुलामों के गुलाम थे. तो उसी गुलामी के जंजीर तोड़ने एक शोला बड़ी काटा. वही तो ये भीमराव जी अंबेडकर का लड़का था. घूमे लीडर आज घर घर, ये जमाना मतलब है मेरी राह तेरी चाहत के दुनिया में आज ना भी है तो पाया ये भीम से गौतम.
ना छोड़ूंगा मैं आंचल, ना छोड़ूंगा मैं आंचल, मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। नहीं मुझको भी कर कोई जाए जिगर, नहीं मुझको भी कर कोई जाए जिगर, साथ मेरे ये भीम जी का बल, भीम जी का बल, मैं भीम का दीवाना हूँ, मैं भीम का दीवाना हूँ। आ वाणी में असर पैदा करो, कुछ कर सके तो अपने वाणी में असर पैदा करो, रुख हवा को बदल दो, रुख हवा को बदल दो, ऐसा हुनर पैदा करो। इस जालिम दुनिया में जीना है मेरे दोस्त, तो हर घर घर में एक आंबेडकर पैदा करो, एक आंबेडकर पैदा करो। प्रेक्षक मात्र खूप आहेत, परंतु गाण्यांचा आस्वाद मात्र कमी घेत आहेत. एवढा कंजूसपणा करून उपयोगाचा नाही आहे. कंजूसपणा एवढा करू नका. एक थोडासा जोक्स म्हणून सांगतो फक्त. एका मुलाचा विवाह झाला होता. तो एवढा कंजूस होता, एवढा कंजूस होता. लग्न झालं होतं, परंतु खर्च होऊ नये हनीमूनला एकटाच गेला, बायकोला घरी ठेवलं. तसं गीत झाल्यानंतर आपल्या टाळ्यांचा कडकडाट हाच आमच्यासाठी खूप प्रेरणा असेल. जरा जोरदार टाळ्या वाजवायच्या, जोरदार टाळ्या. तिकडे पलीकडे आवाज येऊ देत. बाबासाहेबांचा लाडका लेख, ज्याच्यावरती बाबासाहेबांनी स्वतःपेक्षाही जास्त प्रेम केलं, तो राजरत्न तापाने फणफणला होता. आणि डॉक्टरकडे न्यायला देखील माझ्या रामूकडे पैसे नव्हते. राजरत्न मात्र आपला अंतिम समय मोजत होता. याच वेळी ओ ताई बौद्धाचार्य जरा इकडे. याच वेळी अंतिम समय राजरत्न मोजत असतानाच बाबासाहेब मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांना निरोप पाठवण्यात आला. बाबासाहेब टांग्यातून आपल्या खोलीकडे 10 बाय 10ची ती खोली, त्याच्याकडे बाबासाहेब वळले आणि बाबासाहेबांनी त्या खोलीमध्ये प्रवेश करण्याच्या अगोदरच राजरत्नानं अखेरचा निरोप घेतला होता. ज्याच्यावरती बाबासाहेबांनी सर्वात जास्त प्रेम केलं, जोच तुमची आणि माझ्या बाबासाहेबांनंतर मोठी अपेक्षा होता, त्या राजरत्नानं अखेरचा निरोप घेतला. प्रेत ते शव तिथेच होतं. शेजारचे लोक बाबासाहेबांना म्हणाले, अहो बाबासाहेब, राजरत्नाच्या प्रेतावरती कफन टाकण्यासाठी आम्हाला पैसे द्या. बाबासाहेबांनी आपले सारे खिसे चाचपडले, परंतु खिशामध्ये काहीच सापडलं नाही. ही गोष्ट माझ्या रमाईच्या लक्षात आली आणि रमाईनं क्षणाचाही विलंब न करता आपल्या साडीचा पदर फाडला आणि त्या राजरत्नावरती कफन म्हणून दिला. हे प्रेम होतं एका मातेचं आपल्या सुपुत्रावरती. हे प्रेम होतं एका मातेचं, एका पत्नीचं आपल्या पतीवरती. आपल्या पतीला उच्च शिक्षित करण्यासाठी एक राजरत्नाचा मृत्यू झाला तरी पण चालेल, पण असंख्य राजरत्न निर्माण झाले पाहिजे, या एकाच हव्यासापोटी माझ्या रामून हा सारा त्याग केला. आज त्यातीलच एक राजरत्न या ठिकाणी आपण आणला होता. MBA होऊन देखील, उच्च विद्या अभ्यासित होऊन देखील बाबासाहेबांनी जशी नोकरी धिक्कारली होती, तेच काम आता राजरत्न करतायत. आणि म्हणूनच म्हणायचं वाटतं, इतक्या मोठ्या हाल अपेष्टा सहन करून माझ्या रामूचा आत्मविश्वास कधी नाही हरला. इतक्या हाल अपेष्टा सहन करून माझ्या रामूचा आत्मविश्वास कधी नाही हरला. अगं रामू,
मला सांगायला खरोखर अभिमान वाटतो. तुझ्यामुळेच माझा कोहिनूर हीर भीम घडला, माझा कोहिनूर हीर भीम घडला. त्याच रमाईचं नांदणं सादर करण्यासाठी मी निमंत्रित करतो मिस्टर राजू जाधव आणि देवानंद तांबे. नांदण नांदण होत रमाच नांदण, अग नांदण नांदण होत रमाच नांदण. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. आग नांदन नांदन होते रमाच नांदन, आग नांदन नांदन होते रमाच नांदन. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. धनी असता मुल्क तिरी पार पार करतो या सारी. धनी असता मुल्क तिरी पार पार करतो या सारी. पाणी समान सेकण असे रमाच नांदन, पाणी समान शेतन असे रमाच नांदन. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. टाळ्या फार कमी का टाळ्या वाजेल. नव्हती गरीब तिजला नवी, होती परिचित माहेर गावी. नव्हती गरीब तिजला नवी, होती परिचित माहेर गावी. कंबर कसून बांधण असं रमाच नांदण, कंबर कसून बांधण असं रमाच नांदण. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. नांदण नांदण होत रमाच नांदण, नांदण नांदण होत रमाच नांदण. भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण, भीमाच्या संसारी जसं टिपूर चांदण. बाबासाहेबांच्या जीवनातील अविस्मरणीय घटना ज्या तारखेला घडली होती ती तारीख होती 1 जानेवारी 1818. आहे ना लक्षात? या तारखेचा इतिहास लक्षात आहे ना? 1 जानेवारी 1818. येस, 1 जानेवारी 1818. 28,000 पेशवे विरुद्ध 500 महार. पुण्यामध्ये भीमा कोरेगाव या ठिकाणी एक रणसंग्राम झाला. तलवारी खणानल्या गेल्या, सपासप वार झाले, रक्ताच्या थारोळ्यामध्ये असंख्य पेशवे पडले. एक महार विरुद्ध 56 पेशवे. इतकी अप्रतिम लढाई, इतकी धुरंधर लढाई या महारांनी लढली होती. कॅप्टन स्टोस्टन यांच्या नेतृत्वाखाली ती भीमा कोरेगावची लढाई झाली. आणि जो माझ्या महारांनी पराक्रम केला होता त्या पराक्रमाला अभिवादन करण्यासाठी
33x33च्या चौतऱ्यावरती 65 फूट उंचीचा एक स्तंभ जो भीमा कोरेगाव म्हणून कॅप्टन स्टोस्टन यांच्या नेतृत्वाखाली ती लढाई झाली आणि या लढाईमध्ये माझ्या महाराजांचा विजय झाला. या महाराजांच्या विजयाला अभिवादन करण्यासाठी महाराजांच्या पराक्रमाला सार्थ ठरवण्यासाठी बाबासाहेबांनी त्या भीमा कोरेगावच्या स्तंभाला अभिवादन केलं स्टोस्टन कॅप्टनच्या नेतृत्वाखाली. आणि म्हणून म्हणावंसं वाटतं, वायू वेगानं पेनाची शाही चालवून गेला. अरे वायू वेगानं पेनाची शाही चालवून गेला, नितड्या छातीनं सारा भारत हलवून गेला. अरे वायू वेगानं पेनाची शाही चालवून गेला, नितड्या छातीनं सारा भारत हलवून गेला. अरे एका सईनं त्या महात्मा गांधींना जीवदान देऊन गेला आणि शेकडो महारांना घेऊन हजारो सवर्णांना नडून गेला. अरे स्वर्गात गेल्यावर त्या भल्या भल्या देवांनी ज्याला झुकून मुजरा केला असा मनुवाद्यांचा कर्दन काळ माझा भीमराव होऊन गेला, माझा भीमराव होऊन गेला. त्या बाबासाहेबांच्या इतिहासाला अभिवादन करण्यासाठी सादर करतोय पुढील गीत मिस्टर ओंकार. हॅलो हॅलो प्रभाकर कांबळे यांच्याकडून मगाच्या गीतासाठी 250 रुपयाचं रक्कम जाणार आहे. जोरदार टाळ्या होते, जोरदार टाळ्या. उसळल्या रक्ताचा पाडीला प्रभाव, काढली ती पेशवाई केलं वर्मिघाव. उसळल्या रक्ताचा पाडीला प्रभाव, काढली ती पेशवाई केलं वर्मिघाव. इतिहासात हो इतिहासात, इतिहासात अजरामर शूर महाराजना भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव. टाळ्या फार कमी येत आहेत, या टाळ्या प्रियाच्या आहेत. पेशव्यांसाठी लढा वाढू द्या आमची शान, तुमचे राजे आम्ही ठेवा तुम्हीही जाण. बदले महार आम्हा देता काय हा सन्मान, तुमच्यासाठी लावू आमचा पणास प्राण. अहंकाराने 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 चिढला तो पेशव्यांचा बाजीराव. भीमा कोरेगाव केलं, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केले, भीमा कोरेगाव. बोला जय भीम, बोला जय भीम. तुच्छ ही जात आहे तुमची अतिशूद्राची, आस का धरता तुम्ही आमच्याकडे मानाची. असला शूद्र तुम्ही शूर जात ही आमची, स्वाना परी होत नाही बरोबरी तुमची. अशी कर्मठ द्या, अशी कर्मठ द्या, अशी कर्मठ द्या कावळ्यानी बघा केली गाव का. भीमा कोरेगाव केलं, भीमा कोरेगाव, हे भीमा कोरेगाव केलं, भीमा कोरेगाव, भीमा कोरेगाव केलं, भीमा कोरेगाव, हे भीमा कोरेगाव केलं, भीमा कोरेगाव. शेवटच्या कडव्यात आपल्याला सगळ्यांना घोषणा द्यायची आहे. इतिहास घडला लढली स्वाभिमान ही जात, स्फूर्ती देई
आम्ही आमच्या रक्ताचं नात धडकल संग्रात लढण्यात सिद्धनाथ 1818 साली दिला पेशव्याधात मानवंदनेला 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मानवंदनेला 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 योद्ध्यांच्या येत माझे भीमराव भीमा कोरेगाव केलं भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव हे उसळल्या रक्ताचा पाडीला प्रभाव गाडीली ती पेशवाई केलं वर्मिका हे उसळल्या रक्ताचा पाडीला प्रभाव गाडीली ती पेशवाई केलं वर्मिगाव इतिहासात हो इतिहासात इतिहासात अजरामर शूर महाराज भीमा कोरेगाव केलं भीमा कोरेगाव भीमा कोरेगाव केले 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 भीमा कोरेगाव हे भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव इतिहास घडलं लढली स्वाभिमान ही जात स्फूर्ती देई आम्हा आमच्या रक्ताचं नात धडकल संग्रात लढण्यात सिद्धनाथ 1818 साली दिला पेशव्याधात मानवंदनेला 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 योद्ध्यांच्या येत माझे भीमराव भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव 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 हे उसळल्या रक्ताचा पाडीला प्रभाव गाडीली ती पेशवाई केलं वर्मिघा हे उसळल्या रक्ताचा पाडीला प्रभाव गाडीली ती पेशवाई केलं वर्मिघा इतिहासात हो इतिहासात इतिहासात अजरामर शूर महाराज भीमा कोरेगाव केले भीमा कोरेगाव 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 भीमा कोरेगाव केले भीमा ठीक आहे, चला पुन्हा एकदा आपण कार्यक्रमाच्या पुढच्या भागाकडे जाणार आहोत. यानंतर असं एक गीत या ठिकाणी सादर केलं जाणार आहे, परंतु तत्पूर्वी बाबासाहेबांचे आज बौद्धाचार्य आज 14 तारीख आहे. 14 तारीख ही आज म्हणजे आज 14 तारीख नाही आहे, 14 तारीख ही तमाम माझ्या भारतीय बौद्धांच्या इतिहासातील एक महत्वाची तारीख आहे. जसं तथागतांचा जन्म मृत्यू आणि ज्ञानप्राप्ती एकाच दिवशी वैशाखी पौर्णिमेला झाली, तशीच ही 14 तारीख ही आपल्या बौद्ध धर्मामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. 14 तारखेलाच बाबासाहेबांचा जन्म झाला. 14 एप्रिल बाबासाहेबांचा जन्म झाला. हे रामजी सुभेदारांचं 14वे रत्न होतं. बाबासाहेबांचा विवाह 14व्या वर्षीच झाला. यानंतर ज्या ठिकाणी आपण धम्मदीक्षा घेतली ती तारीख होती 14 ऑक्टोबर. बाबासाहेबांनी जी विद्यापीठे निर्माण केली ती विद्यापीठे देखील होती 14. आणि अशा पद्धतीनं 14 तारखेचा इतिहास आपल्या तमाम बौद्धांसाठी एक आदर्शवत आहे. बाबासाहेबांनी हे सारं यश जे पादाक्रांत केलं त्याला एकमेव कारण होतं, ते म्हणजे फक्त शिक्षण आणि शिक्षण.
जरी गरिबीमुळे माझ्या घरावरती जप्ती आली, जर गरिबीमुळे माझ्या घरावर जप्ती आली आणि माझ्या घरातील साऱ्या मौल्यवान वस्तू जर त्या जप्त झाल्या तरी एक वेळ चालेल, परंतु माझ्या ग्रंथांना कोणी जर हात लावला तर मी ते कलम करेन इतके सांगण्याची ताकद माझ्या भीमरावामध्ये होती. शिक्षण म्हणजे वाघिणीचे दूध आहे आणि ते ज्याला मिळतं ना तो कधी गुरगुरल्याशिवाय राहत नाही. बाबासाहेबांनी शिक्षण घेऊनच त्या दिल्लीच्या तख्ताला हात घातला होता आणि गोलमेज परिषद देखील बाबासाहेबांनी गाजवली होती. आणि म्हणूनच म्हणावं असं वाटतं, माझ्या ओठावरती शब्द उमटतात, अजूनही बोथट झाली नाही धार. झाले का? अरे अजूनही बोथट झाली नाही धार बाबासाहेबांच्या शब्दांची. कुणाचीही हिंमत नाही ते भारतीय संविधान बदलण्याची. अजूनही बोथट झाली नाही धार बाबासाहेबांच्या शब्दांची. कुणाचीही हिंमत नाही ते भारतीय संविधान बदलण्याची. अहो घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. अहो घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि बाबासाहेबांशिवाय पर्याय नाही भारत देशाच्या या मातीला, भारत देशाच्या या मातीला. त्याच बाबासाहेबांनी दिल्लीच्या तख्ताला हात घातला होता. त्या दिल्लीच्या तख्ताचा इतिहास सांगण्यासाठी मी निमंत्रित करतोय मिस प्रिया सुरेश. जर का माझी भीमाई जन्माला आलीच नसती, की मानवाला माणूस की अशी राहिलीच नसती. जर का माझ्या भीमान माझ्या भीमान माझ्या भीमान क्रांतीची आरोळी दिलीच नसती, तर ही प्रिया सुरेश आज इथं गायलीच नसती. बरोबर की नाही? 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला आणि सर्वांना माणुसकीचा धडा मिळाला. म्हणून कवी काय म्हणतात, आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्या साथी. आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्या साथी. मी स्वप्नात पाहिलाय बाई भीम माझा ग, भीम माझा ग दिल्लीत भाषण देई. भीम माझा ग दिल्लीत भाषण देई. भीम माझा ग दिल्लीत भाषण देई. आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्या साथी. आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्या साथी. मी स्वप्नात पाहिलाय बाई भीम माझा ग दिल्लीत भाषण देई. 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 ज्ञानगंगेत बाई मी न्हाले, रात्री स्वप्नात तल्लीन झाले. ज्ञानगंगेत बाई मी न्हाले, रात्री स्वप्नात तल्लीन झाले. तेती गर्जन जय भीमवाले, मन हर्षान माझे डोले. तेती गर्जन जय भीमवाले, मन हर्षान माझे डोले. रात रंगली ग बाई काय सांगू नवलाई. रात रंगली ग बाई काय सांगू नवलाई. झाली दर्शन घेण्याची घाई. भीम माझा ग दिल्लीत भाषण देई. 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 गायांची साथ. माझ्या भीमाचं ऐकून भाषण थक्क झालंय पहिलं शासन. माझ्या भीमाचं ऐकून भाषण थक्क झालंय पहिलं शासन. कुणी पाणी मागे ना प्यासन. कुणी पाणी मागे ना प्यासन. थक्क झालंय पहिलं शासन. बाई गळा
माझा ग दिल्लीचं भाषण देई भीम 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 माझा ग दिल्लीचं भाषण देई जय भीम राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला सर्व महिलांना विनंती आहे सर्व महिलांना आता. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला आहे कुणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला 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 सर्व महिलांना आता द्या, सर्व महिलांना हॅलो 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 तू कुणाचा भिकारी आता आली या मर्दारी या माडीचं माडिक आबा शंकर मल्हारी तू कुणाचा भिकारी आता आली या मर्दारी या माडीचं माडिक आबा शंकर मल्हारी जत्रा हुरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला जत्रा हुरूस करतोस तुझ्या खेड्यातल्या वाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडीला कायदा भीमाचा पण फोटो गांधीचा शोभून दिसतो का नोठावर शोभून दिसतो का नोठावर किती शोभला असता भीम नोटावर काय कोठावर किती शोभला असता भीम नोटावर गायन कोटावर कसा फिरतोय जय भीमवाला पोरगा विमानातून कसा फिरतोय जय भीमवाला पोरगा विमानातून विद्यालाही पूर्ण उरला असा विद्याधर देशा सावरलं त्या गांधीला तारलं देशा सावरलं त्या गांधीला तारलं पेनाच्या गाठोठावर किती शोभला असता भीम नोटावर गायन कोटावर किती शोभला असता भीम नोटावर कान भीमाच दबणार नाही अत्याचाराच्या जोराने संदीप हाय काय आत्ते किती गाणं आम्ही लावू
बाबासाहेबांचा आमच्यावर किती अत्याचार होऊ दे, किती अन्याय होऊ दे, बाबासाहेबांसाठी आम्ही आताही प्राण द्यायला तयार आहोत. गाणं भीमाचं दबणार नाही अत्याचाराच्या जोरानं, अत्याचाराच्या जोरानं, अत्याचाराच्या जोरानं तर पोरही वाजवतील. प्रवीण भाई तर पोरही वाजवतील बाबासाहेबांचे रिंगटोन, तर पोरही वाजवतील बाबासाहेबांचे रिंगटोन, 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 रिंगटोन. गाणं भीमाचं दबणार नाही अत्याचाराच्या जोरानं, गाणं भीमाचं दबणार नाही अत्याचाराच्या जोरानं, अत्याचाराच्या जोरानं, अत्याचाराच्या जोरानं तरी पोरं वाजवतील, तरी पोरं वाजवतील बाबासाहेबांचं रिंगटोन, तरी पोरं वाजवतील बाबासाहेबांचं रिंगटोन, 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 रिंगटोन. बोला जय भीम. जीव गेला जरी आमचा जातीयतेच्या हल्ल्यात, जीव गेला जरी आमचा जातीयतेच्या हल्ल्यात, तरी भीमाचा फोटो हा लवकरच किल्ल्यात, तरी भीमाचा फोटो हा लवकरच किल्ल्यात. बाबा भीमाला मानले हो इथले लहान थोर हो, बाबा भीमाला मानले हो इथले लहान थोर हो, इथले लहान थोर हो, इथले लहान थोर हो. पोरं वाजवतील, पोरं वाजवतील बाबासाहेबांचे रिंगटोन, पोरं वाजवतील रिंगटोन, 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 रिंगटोन. विडबाणा तोफखाना रणात धडाडला, विडबाणा तोफखाना रणात धडाडला, महाड नाशिक कपडगावात भीमराव कडाडला, महाड नाशिक कपडगावात भीमराव कडाडला, महाड नाशिक कपडगावात भीमराव कडाडला, महाड नाशिक कपडगावात भीमराव कडाडला. पुण्यात भीमराव कडाडला.
माझा भीम यात पाहून अगं मन माग गेलं या नंदुना माझा भीम यात पाहून अगं हे नान दिसया शोभून बाबासाहेबांच्या पोटून अगं हे नान दिसया शोभून बाबासाहेबांच्या पोटून पोटाच्या तिकीटावर बाबासाहेब आंबेडकर रेल्वेच्या इंजिनवर बाबासाहेब आंबेडकर मन माझ गेलं या नंदुना अगं मन माझ गेलं या नंदुना माझा भीम यात पाहून अगं हे गाणं दिसया शोभून बाबासाहेबांच्या पोटून अगं हे गाणं दिसया शोभून बाबासाहेबांच्या पोटून जमीन तुमला मला तो बंगला जमीन तुमला मला तू बंगला केला वारसदार तुला केलं वारसदार माझा भीमराव तुमचा भीमराव यांचा भीमराव लय दिलदार तुला फुकट दिलंय सार होता भीमराव लय दिलदार तुला फुकट दिलंय सार होता भीमराव लय दिलदार तुला फुकट दिलंय सार जमीन तुमला मला तो बंगला जमीन तुमला मला तो बंगला केला या वारसदार तुला केला या वारसदार होता भीमराव लय दिलदार तुला फुकट दिलंय सार 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 वाव गाव कोसाच्या बाहेर होत वर पताक्यात छप्पर गाव कोसाच्या बाहेर होत तुझं मोडका तोडक घर त्याला सोयीत नव्हतं तार वर पताक्यात छप्पर गळ्यात मडका पाटील झाडू गळ्यात मडका पाटील झाडू फिरायला दारो दार तू फिरायचं दारो दार होता भीमराव लय दिलदार तुला फुकट दिलंय सार होता भीमराव लय दिलदार तुला फुकट दिलंय सार माझा भीमराव लय दिलदार तुला फुकट दिलंय सार होता भीमराव लय दिलदार तुला फुकट दिलंय सार राज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ उम्र में बाली भोली भाली शील की छोरी हूँ उम्र में बाली भोली भाली शील की छोरी हूँ आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ
की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ ऊपर में माली भोली भाली शील की झोली हूँ ऊपर में माली भोली भाली शील की झोली हूँ आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ आज भीमराज की बेटी मैं तो जय भीम वाली हूँ छाती वाघाची होती रे चाल छाती कणखर निर्भीड ढाल छाती वाघाची होती रे चाल छाती कणखर निर्भीड ढाल तलवार त्याने गेले हातात लपेन एकटाच लढला छाती ठोकून तलवार गेली त्याने हातात लपेन एकटाच लढला छाती ठोकून वाजा फोडीली मुक्या वाजा ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा ज्याचा जगात गाजा वाजा जाती वाजांची भागम भाग जावा पाण्याला लावलिया जाती वाजांची भागम भाग जावा पाण्याला लावली आग क्रांतीचं उठलं रण तुफान परत बडव्यांची झुकती मान क्रांतीचं उठलं रण तुफान परत बडव्यांची झुकती मान काळ्या नामाचा कापे दरवाजा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा ज्याचा जगात गाजा वाजा भीमराव एकच राजा काखेत पोरगा हातात धरणं डोईवर शेणाची पाटी कपड्यानं लत्ता खरकट भत्ता फजिती होती मोठी माय भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी माय भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी माझ भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी मुंडक्या झोपडीले होती माय मुंडकी ताटी हटक्या लुगड्याले होत माय सतरा गाठी मुंडक्या झोपडीले होती माय मुंडकी ताटी हटक्या लुगड्याले होत माय सतरा गाठी वर्ग झाला साहेब बसून झालं साहेबीन सांगतात ज्ञानाच्या गोष्टी वर्ग झाला साहेब बसून झाल्या साहेबीन सांगतात ज्ञानाच्या गोष्टी माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी माझ भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी माझ भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी काखेत पोरगा हातात धरणं डोईवर शेणाची पाटी कपड्यानं लत्ता खरकट भत्ता फजिती होती मोठी माया भीमान भीमान माय सोन्यानं भरली ओटी 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 हो जय भीमचं नाव जगी गाजत जय भीमचं नाव जगी गाजत नाचायला पोर पोरी नाही लाजत गान भीमाचं भीमाचं गाणं डीजेला वाजत हो भीमाचं गाणं डीजेला वाजत गण भीमाचं गण भीमचं डीजेला वाजत भीमाचं गाणं डीजेला वाजत भीमाचं गाणं डीजेला